तर मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली। शिवाजी पार्कात उद्धव ठाकरे समर्थक हे मोठ्या संख्येने जमा झालेत। तर या सगळ्या प्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे। नेमकं हे सगळं प्रकरण का घडलं, मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकण्याचा प्रयत्न नेमका का करण्यात आला, या सगळ्याचा तपास सध्या सुरू आहे। आणि जर पोलिसांकडे तशी तक्रार आली नाही तर पोलीस स्वतः या संदर्भातली तक्रार करून घेणार असं आता पोलिसांनी म्हटलेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली, काय अधिक अपडेट? अंकिता, सर्व जे ते शिवसैनिकांचं श्रद्धास्थान असलेले या महासाहेबांचं जे दादर शिवाजी पार्क येथील जो पुतळा आहे त्या पुतळ्याला ती विटंबना करण्यात आली आहे। पुतळ्यावरती एक राल जो रंग आहे तो टाकण्यात आला आहे आणि त्यानंतर 9:30 वाजता जे ते सुमारास इथे काही शिवसैनिक जमा झाले होते। त्यांनी त्यानंतर जे ते पुतळ्याची पूर्णपणे साफसफाई करण्यात आली आणि जे ते उद्धव ठाकरे यांना या गोष्टींची कल्पना देण्यात आली। त्यानंतर इथले स्थानिक आमदार आहेत महेश सावंत, ते या ठिकाणी पोहोचलेत। सध्या जे ते शिवसैनिकांच्या नेत्यांचीही ते येण्यास सुरुवात झाली आहे। काही वेळापूर्वी या ठिकाणी जर पाहिलं तर शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर असतील आणि आता सध्या जस्ट जे ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते हे या ठिकाणी आलेत। मी सध्या दाखवतो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा शिवाजी पार्क मैदानाच्या प्रवेशद्वारावर असलेला मुख्य पुतळा आहे। या पुतळ्याला जे ते प्रवेश मीनाताई ठाकरे जे ते प्रवेशद्वार म्हटलं जातं आणि याच पुतळ्याचे त्या पुतळ्यावरती जो तो लाल कलरचा रंग आहे तो टाकण्यात आला होता, तो ऑइल पेंट होता असं सांगण्यात येत आहे। पोलीस या संबंधित अधिक तपास करत आहेत। अतिशय वर्दळीचा असा भाग असतो, मात्र या ठिकाणी पोलिसांचाही बंदोबस्त आहे तो या ठिकाणी लावण्यात आला आहे आणि अतिशय वर्दळीचा भाग असतो। मात्र या ठिकाणी अशी घटना घडते असून ठाकरे गटाकडून त्यावर सरकारचं अपयश सांगण्यात येत आहे। मात्र ठाकरे गटाकडून जे ते सध्या नेत्यांची पाहणी चालू आहे आणि या ठिकाणी इथे स्थानिक आमदार आहेत महेश सावंत, ते या ठिकाणी आलेत आणि उद्धव ठाकरेंनाही या संदर्भात ती सगळी कल्पना देण्यात आली आणि उद्धव ठाकरे या ठिकाणी येणार आहेत असं जे ते काही वेळापूर्वी जे ते दिवाकर रावते आणि मिलिंद नार्वेकर यांच्याकडून सांगण्यात आलं। त्यामुळे उद्धव ठाकरे या ठिकाणी येतील आणि अशा ज्या घटना आहेत त्या संदर्भात महेश सावंत आमदार बोलतात। आपण थेट त्यांच्याकडे लोक उठावाने बोलतात आहे, कुठेतरी लक्ष केंद्रित दुसरीकडे लक्ष केंद्रित व्हावा अशी त्यांची धारणा होती की मासाहेबांवरती कुठल्या तरी सांगून हे केलं तर त्याचा आक्षेप आणि प्रक्षोभ होईल पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्यांची ती बातमी झाकली जाईल। परंतु आमच्या उद्धव साहेबांनी सांगितलं की सगळ्यांनी संयमाने घ्या, संपूर्ण साफ करून पोलीस प्रशासन त्याचा शोध घेत आहे। त्याची पोलिसांनी आम्हाला रिपोर्ट देऊ, त्यानंतर आम्ही आमच्या प्रतिक्रिया सध्या स्थानिक आमदार जे आहेत ते आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत। त्यांचं म्हणणं आहे 18 वर्षापूर्वी जी परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा एक आक्रमकता शिवसैनिकांमध्ये बघायला मिळाली होती। नाही, आक्रमकता आजही शिवसैनिकांमध्ये आहे, परंतु आक्रमकता करून त्याचा उपयोग काय आहे? आज एक तर तुम्ही बघताय एलपिस्टन ब्रिज बंद झाल्यानंतर इथे लोकांची काय हालत आहे दादर परिसरामध्ये। जर एका ठिकाणी ठिणगी पडली तर आज मला पण पूर्ण मुंबई महाराष्ट्रामधून फोन होतं काय झालं। मी म्हटलं आम्ही असा प्रकार त्यांना सांगितलं की संयमाने घ्या, आपल्याला कुठे लोकांचं जनजीवन विस्कळीत करायचं नाही, त्यामध्ये काय मोठेपण आहे म्हणून आम्ही संयमाने घेतो। परंतु असा संयम असा नाही, परंतु फुटेज आल्यानंतर जर तो कुठल्या पक्षाची संघटनेशी रिलेटेड असेल तर त्याला त्या पद्धतीने उत्तर देऊ आम्ही। गुन्हा अजून दाखल केलेला नाही आम्ही, पहिला डीसीपी म्हणाले की आम्ही फुटेज चेक करतो त्यानंतर आपण चर्चा करू। असा चुकीचा अंदाज करण्यात मजा नाही, परंतु जो सीसीटीव्ही पुढे झाल्यानंतर आम्ही अंदाज घेऊ ना। सीसीटीव्ही फुटेज सुरू आहे, तक्रार नाही केली। शिवसैनिक करणार की स्वतः पोलीस करून घेतील असं वाटतं? ती नंतरची बाब, पहिली सुरुवात येऊ दे तरी फुटेज आम्हाला, मग आम्ही बघू ना आमच्या प्रतिक्रिया, मग तुम्हाला समजतील ना। तुम्ही म्हणालात की मॅच आणि इतर गोष्टींवरून लक्ष हटवण्यासाठी अशा पद्धतीने मासाहेबांच्या या पुतळ्याला होऊ शकते, आमचा अंदाज आहे। कारण बघा लाल कलरचा रंग केल्याने आम्ही सुद्धा जो काय आंदोलन घेतलं तो सिंदूर आंदोलन घेतलं, त्यामुळे होण्याची शक्यता आहे। आम्ही म्हणतो म्हणजे कुंकू आंदोलन जे रविवारी घेतलं होतं असं होऊ शकतं। आता बघू आम्ही, त्याच्या फुटेज आल्यानंतरच समजेल आम्हाला, तोपर्यंत आम्हाला समजणार नाही। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कपन चोरही म्हटलंय काल भाषणामध्ये। बघा ज्यांचा व्यक्ती स्वातंत्र्य ते बोलतात त्यांना बोलू दे ना, त्याच्यामध्ये काय आम्ही आक्षेप घेतलाय का? आमच्या कुठल्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे का? नाही दिली आहे ना। गेल्या 3 दिवसापासून दादरचा हा परिसर धुमसताना बघायला मिळत आहे। मग तो चौकाचा वाद असो नाही तर मासाहेबांच्या पुतळ्याचा
नाही चौकाचा वाद असा नाही आहे. तेव्हा पण आम्ही सांगितलं जर माजी आमदाराला आणि मला आता क्लिप मिळाले माजी आमदार बोलतो की स्थानिक आमदाराला 2 कोटी निधी मिळतो आणि मला 20 कोटी मिळतो. म्हणजे त्याचे म्हणजे निवडून येऊन उपयोग काय? जर प्रशासन माजी आमदाराला 20 कोटी निधी देतात आणि स्थानिक आमदारांना 2 कोटी देतात आहे. म्हणजे तुम्ही बघा प्रशासन कशा पद्धतीने चाललं आणि सरकार कशा पद्धतीने चाललंय. याचं उत्तर स्वतः माजी आमदार माझ्याकडे फुटेज आहे ते लोकांना सांगतात आहे की बघा आमदारांची हालत काय आहे. म्हणजे निवडून ये नाही तर निवडून नको येऊ, आम्हाला निधी मिळणार, सरकार आम्हाला लाड आमचे पुरवणार, अशी सध्याच्या सरकारचा धारणा आहे. गुन्हा दाखल होईल किंवा पोलिसांकडून योग्य कारवाई होईल, पोलिसांकडनं योग्य कारवाई होईल आणि गुन्हा सुद्धा होईल. त्या पद्धतीने फक्त पोलीस बोलले की संयमाने जमा, आम्ही पहिला शोध पूर्ण करतो त्यानंतर तुम्हाला. ऑपरेशन सिंधूरला तुम्ही कुंकूने उत्तर दिलं आणि त्याचंच प्रतिक्रिया जी आहे ती या ठिकाणी उमटली आहे. अशी आम्हाला असं शिवसैनिकांना दाट शक्यता वाटते. बाकी आम्ही काही त्याच्यामुळे म्हणजे शेवटी कुंकूचाच त्यांनी ते वापर केलाय लाल कलरचा म्हणून आम्हाला थोडं वाटतं. शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमतात, शिवसैनिकांना काय नाही आता काय ना तुमच्या माध्यमातूनच शिवसैनिक जमतात. मला तिकडनं तुम्ही जसं बातम्या देताय त्याप्रमाणे फोन येतो आम्हाला. आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर